क्लॅपिंग करणार आहोत आपण आजच्या आपल्या फर्स्ट एक्सपिरियन्स पण आणि वेलकम पण श्वेता गिरमल. जोरदार क्लॅपिंग करू आपण. श्वेता मॅडम शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम करायचंय लगेच म्यूट वेलकम ताई. वेलकम वेलकम फॅमिली मध्ये तुमचं वेलकम वेलकम. नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं स्वतःवर काम करावं? माझं नाव श्वेता शीतल गिरमल. मी अब्दुल्लाहवरून आहे आणि मला लिंक दिली सविता पाटील मॅडम यांनी. मला 4 महिने झालं संगीता दीदी सांगत होत्या की जॉईन हो श्वेता, जॉईन हो. माझं वाढलेलं वजन यामुळं, पण मी विचार एवढं मनावर घेत नव्हते. पण एक दिवस असं झालं की डॉक्टरांच्याकडे, म्हणजे मला ताप आलाय म्हणून मी डॉक्टरांकडे गेलेले आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं वजन पण वाढलंय आणि बीपी 160 झालेलं, त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायला लागेल म्हणून. मग त्यावेळी मी विचार केला की नाही, मला खरंच वजन कमी करण्याची गरज आहे. मग मी दीदींच्याकडे गेले आणि दीदी मला सविता काकींच्याकडे घेऊन गेल्या आणि त्यावेळी मला मी लिंकला म्हणजे न्यूट्रिशन घ्यायला चालू केले आणि मला जॉईन होऊन आता 1.5 महिना झाला. मी 1.5 महिन्यात 9 किलोचा वेट लॉस केलाय. बारीकी किती वय किती आहे श्वेता? 27 फक्त. आणि 27 मध्ये बीपी हाय? हा, 160 बीपी झालेलं. आणि मी आता वेट लॉस झाल्यावर मी डॉक्टरांच्याकडे परत गेले, पण डॉक्टरांनी म्हणलं गोळी पहिला सांगितलेलं की चालू करायला लागणार तुम्हाला. मी आता गेले तर म्हणले काही नाही, गोळीची काही गरज नाही, तुम्हाला वेट लॉस झालाय म्हणून. किती केजी वेट लॉस करायचं अजून? मला एकूण 30 किलो सांगितलेलं, आता 8 किलो झाले. ओके. मॅरेथॉन मध्ये आहे? हा आहे. आरामशीर होईल, नो प्रॉब्लेम. ओके चलो, श्वेता मॅडम साठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. 9 केजी वेट लॉस एकदम क्लास केलाय तिने. 8-9 म्हणजे भारी काम केलंय स्वतःवर. कधी होत स्वतःच एवढं वजन आहे, एवढं सगळं सांगतायत, तरी पण स्वतःच आपल्या वजनाला, आपल्या शरीराला मनावर घेत नाही आणि मग चॅलेंजेस वाढत जातात. आणि काही मला 4 ते 5 महिने म्हणजे आमच्या दीदी सांगत होत्या श्वेता जॉईन हो, पण तेव्हा माझ्या लक्षातच आलं नाही. पण म्हणतात ना सोनाराने कान टोचल्याशिवाय कळत नाही, तसं डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय माझ्या लक्षातच आलं नाही की बीपी तुमचं वाढलंय आणि वजन कमी करायला पाहिजे. मेन पॉइंट सगळ्याच लोकांना डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कळत नाही. याचा अर्थ आपण बिघडल्याशिवाय काहीच करत नाही. उगीच काय खुशी खुशी डॉक्टरांच्याकडे जातो का? नाही, लई दिवस झाले तुम्हाला भेटून येणार आहे जरा भेटायला म्हणून केस पेपर करून नाही जात. म्हणजे काहीतरी बिघडतं मग जातो आणि मग आपण आपल्या आरोग्यावर काम करतो. या कॉलवर असे पण भाग्यवान जीव आहेत की जे स्वतः काही बिघडायच्या आधीच अर्चिता मॅडम, सुमेध सर, म्हणजे माझ्या मिस्टरांना धन्यवाद की त्यांनी मला पुढं होऊन नेलं की चल म्हणून. सगळ्यांना घरात त्यांच्या सपोर्टमुळे मी आज शतायुषी फॅमिलीला जॉईन होऊ शकले. येस, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण गिरमल फॅमिली साठी. आणि आता आपण जाणार आहोत आरती सिसोदे, त्यांचं पण वेलकम करणार आहे बर का. आरती मॅडम शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे. पट वेलकम करा. वेलकम आरती ताई. आरती ताई, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं स्वतःवर काम करावं? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मी जॉईन होऊन वर्ष झालं मॅडम. माझी मॉम आता जॉईन झाली आहे. माझ्या मॉमचं वेलकम होतं. मी माझा अनुभव सांगण्यासाठी जॉईन झाली आता. ओके, असू दे. आईचं पण वेलकम. त्यांचं नाव काय आहे? संजीवनी शिंदे. संजीवनी ताई, शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं. थँक्यू. बोला. मी जॉईन होऊन वर्ष झालं मॅडम. माझ्या कंबरदुखीमुळे आणि परत की वाढलेल्या वजनामुळे मी इथं जॉईन झाले होते. आणि अश्विनी मॅडम आणि आडसोळे मॅडमांनी मला लिंक दिली होती ही.
ती खूप दिवस माझ्या पाठीमागे लागली होती की वाढलेलं वजन तुम्ही कमी करण्यासाठी जॉईन व्हा म्हणून. पण मी काय तिचं ऐकत नव्हते, काय नव्हते. आणि खूप त्रास चालू झाल्यानंतर मग मी जॉईन झाले. जॉईन झाल्यानंतर की आता व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी आणि की तब्येत ही चांगली झालेली आहे माझी. मग परवा इव्हेंटला का नाही आले होते, त्या टायमाला इव्हेंट झाल्यानंतर मम्मीला माझ्या जॉईन करून घेतले. मम्मीची ही हाय शुगर आहे आणि तिला गुडघेदुखीचाही त्रास चालू आहे. मग आता या 4 दिवसामध्ये तिचं 1 किलो वजन कमी झाले मॅडम. आरती मॅडम, सगळ्यात मेन महत्वाचं सांगा, 1 वर्ष झालं, 1 वर्षामध्ये प्रॉडक्टचा स्वतःचा एवढा कंबर दुखायची थांबली काय? हो थांबले मॅडम. मग स्वतःचा एवढा रिझल्ट असताना आईला सांगितलं नव्हतं तेव्हा? हो ना, आणि खूप शेवटच्या टायमाला आता का नाही इव्हेंट झाल्यानंतर मॅडम तिला मी जॉईन करून घेतलं. इव्हेंट म्हणजे 1 वर्षभरात तुम्ही इव्हेंटच जॉईन केला नाही? नाही, आले नव्हते, बाहेर असल्यामुळे तिथे यायला जमत नव्हतं मॅडम कामाच्या ह्याच्यानं. म्हणून तर सांगतोय मी. अडसळे मॅडम खूपच पाठीमागे आल्यानंतर परवाचा इव्हेंट मी जॉईन केला होता पहिल्यांदा. अश्विनी अडसूळ मॅडमचं रेकग्नेशन होतं, यायलाच पाहिजे म्हटल्यावर आलाय तुम्ही. तोपर्यंत तुम्ही आलाच नाही. ओके. हो, मॅडम. हा बघा, यांचं वाक्य काय होतं माहितीये का? पाठ लागल्या होत्या अश्विनी मॅडम, लई दिवसापासून पाठ लागल्या होत्या. अक्षरशः हेच करायला लागतंय, त्याच्याशिवाय यांचीच वजन 30-30 किलो तरी पण करत नाही. हे बघा, सगळेच लोक माझ्यासारखे आहेत. मी माझं पण एक्सपिरियन्स सांगताना सांगितलंय की किती मला चॅलेंज असताना पण मी ऐकायला तयार नव्हते. म्हणजे काय की आपल्या डोक्यामध्ये ग्रह करून ठेवलेले असतात. एवढं डॉक्टर एवढं सगळं करायला यांच्यानं काय होणार नाही आणि यांनी काय करतात, यांच्यामुळे काय होतंय, असं असतंय. त्याच्यामुळं म्हणून मी म्हणते, जे लोक आधीच करतात ते लय भाग्यवान आहेत. ओके. आईचं किती वजन कमी करायचं आरती मॅडम? अजून 20 किलो आहे मॅडम. 30 किलोचं टार्गेट होतं, 10 किलो कमी केले, अजून 20 किलो आहे. कोण? आईचं एक झाले ना? माझं आणि 10 मम्मीचं झालंय? 1 किलो. हा, 10 किलो झालंय कमी. हो आरती मॅडम, तुम्ही वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेत नाही? हो आहे. हा. आताच्या मॉडर्नला आहे मॅडम. आताच्यालाच जादा व्हायला पाहिजे. आता गिफ्ट आहे माहितीये का तुम्हाला वेट लॉस मॅरेथॉन वाल्यांना? कोण जिंकल त्याला गिफ्ट आहे, 2000+ गिफ्ट आहे. किती लोक जिंकतात ते सगळ्यांना गिफ्ट आहे. मग त्याला करायला पाहिजे का नाही आपण? येस. आता 22 तारखेला मम्मीला घेऊन येते इव्हेंटला. एकदा यायला 1 वर्ष अश्विनी. आणि नाही ना, आता येईल. येस. आता मग ती कामं कुठे बाहेर आहे, तिचं काय झालं? त्या दिवशी आल्यानंतर चांगलं वाटलं मॅडम, सगळ्यांबरोबर ओळख पण झाली आणि आपल्याला का नाही अनुभव पण मिळाला. त्यामुळे आता पुढच्या टायमाला येईन नक्की. येस. चलो, इव्हेंट तसाच असतो. 22 नोव्हेंबरला खूप लांब आहे अजून, तरी पण आपण नियोजन केला तर त्याला येऊ शकता. जोरदार क्लॅप करू आपण आरती सिसोदेताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत स्मिता मॅडमांच्याकडे. ओके, स्मिता बांगमते, बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं स्वतःवर काम करावं, आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स आहे? नमस्कार सगळ्यांना, शतायुषी फॅमिलीला. मी स्मिता पांगम, सिंधुदुर्ग वरून, पण सध्या ठाण्यात राहते. आणि मी बरोबर 1 वर्ष झालं, आज माझा बर्थडे आहे. तर मी 1 वर्षापूर्वी माझा हेल्थ टॉकचं हे काढलेलं, आरोग्याची कुंडली काढली. आरोग्याची कुंडली काढलेली, पण मी तेव्हा लगेचच चालू केलं नव्हतं. 3 महिन्यानंतर मी सतत हे फ्युएल स्टेशन ऐकत होते, मॉर्निंग फ्युएल स्टेशन. आणि मग 3 महिन्यानंतर मग मी हे फ्युएल घ्यायला सुरुवात केली. अगोदर मी हे घेतलेलं, पण मला तेवढा रिझल्ट आला नव्हता, योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे. पण नंतर मला ही लिंक आरती शेठ ताईंनी दिली आणि हडकर ताईंच्या इव्हेंटला मी जॉईन झालेले आणि तेव्हा मी ही कुंडली काढून घेतलेली. आणि आता 1 वर्षामध्ये माझं 10 किलो वजन, म्हणजे फ्युएल घेतल्यापासून 10 किलोचं वेट लॉस झालेलं आहे. माझी गुडघेदुखी भरपूर होती आणि मला इचिंग व्हायचं आणि सगळ्या चेहऱ्यावर वगैरे डाग आलेले, असं वांग येतात ना म्हणतात तसं. आणि गुडघेदुखी, इचिंग व्हायचं, उत्साह नसायचा, जडजडपणा होता शरीरात. तर एवढे सर्व चॅलेंजेस होते.
आणि आता योगा वगैरे सर्व करते, त्याच्यामुळे हलकेपणा वाटायला लागला, भरपूर हलकेपणा आलाय. आणि मी माझ्या आरोग्यावर व्यवस्थित काम करते, प्रत्येक मॅरेथॉन मध्ये भाग घेते. तर माझं एवढं 10 किलोचा वेट लॉस झालेला आहे. आता पण ह्या मॅरेथॉन मध्ये पण मी आहे आणि आता चांगलं हे वाटतं. आणि सगळ्या एका इव्हेंटला, महाबळेश्वरच्या इव्हेंटला गेलेले, तर मला खूपच म्हणजे सगळं हे बघून खूप आनंद झाला. आणि असंच सगळ्यांचं प्रेम बघून खूप मला आनंद झालेला आहे. आणि असंच ही फॅमिली माझ्यासोबत आहे, त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय, खूप चांगलं आहे. आणि ताईंचं मार्गदर्शन, ताईंचं एवढं मार्गदर्शन आहे की आताचा जो विषय आहे आपलं आहाराबद्दलचा, ते ऐकून खूप म्हणजे आपल्या आहारामध्ये किती बदल आपल्याला करायला पाहिजेत वगैरे हे सर्व आपल्याला कळतंय. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणं, झोप, हे सर्व, ह्या सर्व गोष्टी किती माइंडसेट, ह्या सर्व गोष्टी किती मायने रखतात आपल्या जीवनामध्ये हे कळाल्यामुळे माझी लाईफस्टाईल पण खूप चेंज, हलकं वाटतंय. आणि सर्व शतायुषी फॅमिलीला धन्यवाद. ओके. वाढदिवसाच्या शुभेच्छा. हो, वाढदिवस शतायुषी मधला आहे. शतायुषी मधला वाढदिवस भारी केली. मला पण तारीख लक्षात आहे. 26 जून 2000, आपल्याला 26 जुलै 2014. म्हणजे मी पण या ग्रुपला जॉईन होताना ना, ती तारीख लक्षात आहे माझ्याकडनं. मग अशी बहुतेक नोव्हेंबर झालं, 22 फेब्रुवारी आहे. ओके, 22 फेब्रुवारीला प्रोग्राम आहे कोल्हापूरला. या एकदा, खूप भारी वाटते. एवढ्या लवकर सांगितले बघा तुम्हाला सगळ्याचं नियोजन तुम्ही करायचं. आपण सगळेजण एकमेकाला भेटतो. सुमित सर आता ऑल म्यूट टाकून द्या, नाहीतर मग काय होतं की यांची मध्येच बायको बरोबर बोलतायत आणि काय बोलतायत सगळंच आपल्याला कळतंय. त्यामुळे बघत चला, म्यूट आहे का आपण बोलायच्या आधी डिव्हाइसच्या समोर, नाहीतर मग काय काय ओरडलं केलं की लगेच ऐकू जाते. ओके, स्मिताताईंसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. कारण का की प्रॉब्लेम झाल्यानंतर मला एक प्रश्न विचारायचा स्मिता मॅडम, गुडघ्याचा प्रॉब्लेम काय झाला? गुडघ्याचा आता कमी होत आलाय आणि मी आता ट्रीटमेंट पण घेते आहे रिच आयु मधून. तर त्याच्यावर बरंचसं काम चालू आहे आणि कालच माझा याचा रिपोर्ट काढलाय मी, तर चांगला रिपोर्ट आलेला आहे. ओके, हो, चांगलं हे आलेलं आहे. स्वतःवर कसं काय करायला लागतंय, काम करायला लागतंय. हो, भरपूर काम करावं लागतंय. बिघडल्यावर एवढं करायला लागतंय स्मिता मॅडम. आणि 20 वर्षापासूनचा माझा गुडघे दुखीचा त्रास आहे, 20 वर्षापूर्वीचा. अजून किती केजी वजन कमी करायचंय? अजून 10 kg कमी करायचंय. ओके, त्यावेळेला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो बघा. 10 kg झालं की प्रॉब्लेम सॉल्व्ह. हो, नाही, काम करावं लागतं. शतायुषी फॅमिली मिळाल्यामुळे, जॉईन झाल्यामुळे खूप खूप बदल झालेले आहेत आणि सगळ्यांचं प्रेम पण भरपूर. माझा अजून एक क्वेश्चन आहे तुम्हाला, की तुम्ही आधी घेतलं होतं बरोबर आहे, रिझल्ट आला नव्हता, तरी पण परत हेच फ्युएल कसं काय घेतलं? मी फ्युएल स्टेशन ऐकायची ना, त्याच्यात सर्वांचे एवढे अनुभव ऐकल्यामुळे माझं परत माइंडसेट चेंज झालं आणि त्यामुळे परत मी घ्यायला लागले.